हा आहार फॉलो करायचा आणि शुगरच्या गोळीपासून मुक्त राहायचं. बीपीची खायची नाही, काही गरज नाही. कुठलीही बिमारी होऊ शकत नाही. वजन तर सण उतरत आपल्या हात 4-5 दिवसाचं तुमचं किलो, अर्धा किलो, 2 किलो उतरणार आहे. आणि तुम्ही आयुष्यभर जर आहार घेतला तर एक करायचं, माझी उंची किती आहे मोजायची. माझी 162 उंची, 100 मायनस 62 किलो वजन पाहिजे. माझं उंची 160 आहे, 100 मायनस 60 किलो वजन पाहिजे. आणि माझी उंची 160 आणि वजन भरतंय 70-80, किती एक्स्ट्रा झालं. आधी उंची मोजा घरी गेल्यानंतर किती झाले. 100 मायनस राहिलेलं वजन. खूप सोपं आहे. आहार परिवर्तन करणं खूप सोपं. एवढा आनंद, एवढा मजा आहे, एवढं तळमळीनं आणि सांगतोय ना, तुम्ही आनंद उपभोगतोय. याचा किती आनंद आहे. हप्त्यातून 1 दिवस काहीच खात नाही. वर्षातून 9 दिवसाचे 2 उपवास करतो, काहीच खात नाही. फक्त ज्यूस, लिंबू पाणी आणि मध. आरोग्य. जर बिमारी कशानं दुरुस्त होत असेल तर उपवासानं दुरुस्त होत. म्हणून बघा, ख्रिश्चन असेल, मुस्लिम असेल, हिंदू असेल, ईसाई असेल, कुठलाही धर्म असेल, सगळ्या धर्मानं उपवासाचं महत्व सांगितलं की बाबा हो, उपवासानं बिमारी दुरुस्त होते. उदाहरणच जर सांगायचं झालं तर एवढ्या गुटक्यासाठी एक घंटा तुमच्या दारात उभा राहणारं कुत्र, तुमच्या दावणीला बांधलेलं जनावर, मालक दिसला की हंबरत मला वैरण टाक, कुत्र म्हणतं मला गुटका टाक. सगळ्यातले सगळे प्राणी अन्न करतायत, पण जेव्हा बिमार होतात ना, जे कुत्र्याला तुम्ही पुरणपोळी टाका बिमार झाले, जनावराला हिरवा चारा टाका खात नाही, जगातला कुठलाच प्राणी खात नाही. एकमेव प्राणी बिमार झाल्यावर खाणारा, त्याचं नाव आहे मानव प्राणी. आई खाऊ घालते, बहीण खाऊ घालते, खा. 2 दिवस झालं खाल्लं नाही, मरशील. अन्नानं मरत नाही माणूस, खाल्ल्यानं मरायलेत माणसं. अन्न खाल्ल्यानं मरायलेत. आहार ताकद देत नाही, अन्न ताकद देत नाही. आत्ताच तुमचं काय घेतलं यांनी? मौन मेडिटेशन घेतलं. काजूनं, बदामानं, आहारानं कशानं ताकद येत नाही. ताकदीचे 2च सोर्स आहेत, 2च गोष्टीनं ताकद येते. एक तर मेडिटेशन, मौन, आणि दुसरी शांत झोप. तुम्ही सांगा, कालपासून तुमच्या झोपीत परिवर्तन झाले? बगर स्वप्नाची शांत झोप लागते म्हणजे तुम्हाला ताकद यायला लागली. इथं तुमचं मौन घेतलं जातं, इथं तुमचं मेडिटेशन घेतलं जातं, यानंच तुम्हाला ताकद येते, शक्ती येते. तेव्हा ताकदीचे 2च सोर्स आहेत, एक म्हणजे मेडिटेशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे शांत झोप. माणूस दिवसभरामध्ये 60,000 विचार करायला लागलाय. 60,000. बालपणीचे, मागच्या जन्माचे, पुढच्या जन्माचं, याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, विचारामध्ये तो श्वास कुठून घेतोय, इथून वर श्वास घेतोय. श्वास कसा घ्यायचा ते तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, जर घरी गेला तर तुमच्या घरामध्ये पाळण्यात छोटं बाळ झोपलेलं आहे, तेव्हा त्याच्याकडे बघा, ते श्वास कसं घेतंय. जसा भाता असतो ना, लोहाराचा भाता, तसं त्याचं पोट लप 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 करत. वर जातंय पोट, खाली जातंय, कारण ते श्वास विसरले नाही. तुम्ही आम्ही श्वास विसरलो. घेतलेला श्वास बेबीपर्यंत गेला पाहिजे. घेतलेल्या श्वासानं स्पर्श कशाला केला पाहिजे? बेबीला. त्या पोटामध्ये 9 महिने आपण होतो ना, या बेबीलाच नाळ होती आणि त्या नाळेतूनच आपल्याला श्वास मिळत होता आणि त्याच्यातूनच अन्न मिळत होतं. आणि आज आपण इथून वरून श्वास घेतोय, म्हणून 60 ते 70,000 विचार घेतोय. तर घेतोय, स्वप्नात सुद्धा विचार करतोय आपण. आपली शक्ती, आपली ताकद विचारानं कमी व्हा. आता तुम्हाला इथं बरं कशामुळे